नेहमीच्या रोजच्या रुटीनमध्ये ज्या वेळेला आपल्याला थकवा जाणवतो, मरगळल्यासारखं वाटतं, घशाला कोरड पडते, त्यावेळेला साधं पाणी, रूम टेम्परेचरचं पाणी पिणं आवश्यक आहे. इथं रूम टेम्परेचर हा शब्द महत्त्वाचा आहे. थंडावा येण्यासाठी फ्रीजचं पाणी उपयोगी नाही. जेवणानंतर जरा वेगळं काही खाल्ल्यावर किंवा जरा 4 घास जास्त खाल्ले तर पोट जड झालं आहे, गॅसेस होत आहेत असं वाटतं, त्यावेळेला कोमट पाणी प्यायला हवं. खरं तर ज्यांचं एकंदरीतच पचन थोडं मंदावलं आहे किंवा पोटासाठी पचनासाठी काही औषधं सुरू आहेत, त्यांनी तर जेवताना आणि औषधांसोबतसुद्धा कोमट पाणी किंवा सोसवेल इतकं गरम पाणी प्यावं. अगदी खळाखळा उकळून 1/4 उरेपर्यंत उकळलेलं पाणी खरं तर पचनासाठी अगदी योग्य. ज्यांना वारंवार अपचनाचा त्रास होतो आहे, साधं जेवणसुद्धा पचत नाही आहे किंवा अगदी मोठ्या आजारपणातून बाहेर पडल्यानंतर किंवा ऑपरेशननंतरची रिकव्हरी स्टेज असताना हेच उकळलेलं पाणी कोमट असताना प्यायला हवं. पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळं जेव्हा साथी पसरतात, त्यावेळेला असं पाणी उकळून प्या असा सल्ला आरोग्य विभागाकडून सुद्धा वारंवार दिला जातो. असं पाणी कोमट असताना प्यायल्यानं आणखीन 2 फायदे आहेत. युरिन इन्फेक्शनचा वारंवार त्रास होत असेल तर असं कोमट पाणी प्यायलं तर युरिनला साफ होतं. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे या पाण्यानं अवास्तव वाढलेला मेद म्हणजे फॅट कमी व्हायला मदत होते.